धुळे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं रस्त्यांवरील खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन केलं गेलंय। शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप शिवदास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आलं। धुळे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेला पारोळा रोडवर वराडे अंडे विक्री पासून ते पारोळा रोड चौफुलीपर्यंत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचा रस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सुभाष पुतळा या रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। रस्त्यावर 2 ते 4 फुटांचे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालवणारे आणि पायी चालणाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागते। रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप निर्माण झालाय। जर हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। आणि धुळेकर नागरिकांनो, आज धुळे शहरातून मध्यवर्ती भागातून जाणारा रोड म्हणजे पारोळा रोड। या पारोळा रोडवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामुळे आता एक रिक्षा पलटी झाली आणि हा जो पारोळा रोड आहे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो। तरी माझे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, महापालिकेच्या मुदत अधिकाऱ्यांना लाज वाटू द्या। तुम्हाला हरामखोरांना रिक्षा पलटी होऊन राहिली, हे तुम्हाला लाज वाटत नाही का? फुकटचा पगार घेता का? फुकटची पेन्शन घेता का? जर हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही शिवसेनेच्या वतीने आव्हान